की व्यवस्थित कुरकुरीत अशी झालेली आहे, अजिबात मऊ पडलेली नाहीये, क्रंची, क्रिस्पी आणि टेस्टी। नमस्कार, सुप्रियाज फूड मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज दिवाळी म्हटलं की फराळ हा आलाच। फराळ म्हटलं की त्याच्यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे चकली। चकली ही मऊ पडली तरीही प्रॉब्लेम असतो आणि ती अतिशय कडक झाली तरी सुद्धा प्रॉब्लेम असतो। तर यापैकी काही होऊ नये आणि आपली चकली खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत, स्वादिष्ट व्हावी यासाठी काय केलं पाहिजे, कोणत्या चुका केल्या नाही पाहिजेत आणि कोणत्या कोणत्या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत या सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत। तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि माझे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर ते सबस्क्राइब करा आणि भरपूर शेअर करा। चकलीच्या भाजणीसाठी 1 किलो वाडा कोलम तांदूळ घेतलेला आहे, अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, पाव किलो मुगाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा पाव उडदाची डाळ घेतलेली आहे। आता ह्या तिन्ही डाळी आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून 1 तास व्यवस्थित फॅनच्या हवेखाली सुकवून घेणार आहे। डाळ तांदूळ धुवून सुकवून झालेले आहेत। तांदळाला 1 तास पुरेसा होतो, पण डाळी सुकण्यासाठी 2 ते 3 तास लागतात आणि हरभऱ्याची डाळ सुकण्यासाठी तुम्ही जर थोडा वेळ उन्हात जरी ठेवले तरी सुद्धा लवकर ती सुकते। अशा प्रकारे ह्या डाळी आणि तांदूळ सुकवून झालेले आहेत। तर आपण आता भाजणी करणार आहोत। भाजणी करण्यासाठी कढई गरम केलेली आहे, त्यात सगळ्यात आधी मी तांदूळ टाकणार आहे। 1 किलो तांदूळ घेतलेला आहे, तो मी 2 टप्प्यात भाजून घेणार आहे। आपलं भांडं कसं आहे त्यानुसार भाजायचं आहे आणि फुल गॅसवर अजिबात भाजायचं नाहीये, लो फ्लेमवर किंवा मीडियम फ्लेमवरच भाजायचं आहे, शांतपणे, हळुवारपणे। घाई अजिबात करायची नाहीये, नाहीतर आपली भाजणी खमंग होणार नाही। अशा प्रकारे तांदूळ व्यवस्थित बारीक गॅसवर आणि जाड बुडाच्या कढईमध्ये भाजून घ्यायचे आहे। जर पातळ कढई असेल तर ते लगेच करपू शकतात, त्याच्यामुळे खमंग भाजले जाण्यासाठी जाडच बुडाची कढई पाहिजे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता याचा रंग बदललेला आहे, काही काही तांदूळ पिवळे देखील दिसत आहेत। अशा प्रकारे व्यवस्थित बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आहेत तांदूळ। हे तांदूळ भाजले गेलेले आहेत। गरम तांदळाला पाणी सुटू नये म्हणून मी सुती कपडा ठेवलेला आहे आणि त्यात हा तांदूळ पसरवून ठेवलेला आहे गार करण्यासाठी। अशाच प्रकारे मी सगळे डाळी आणि इतर पदार्थ भाजून घेणार आहे। हरभऱ्याची डाळ देखील बारीक गॅसवर भाजून घ्यायची आहे, पण या डाळीला जास्त वेळ लागतो, 10 ते 12 मिनिटं लागू शकतात। तांदळाला फक्त 7 ते 8 मिनिटात व्यवस्थित भाजून झालेले आहेत तांदूळ। हरभऱ्याची डाळ थोडी जाड असते, ती जाड असल्यामुळे थोडासा वेळ लागू शकतो। डाळ भाजून झालेली आहे 10 ते 15 मिनिटात। तुम्ही पाहू शकता डाळीचा रंगही बदललेला आहे आणि काही काही डाळींना असा डागही पडलेला आहे चटकल्यासारखा। तर आपली हरभऱ्याची डाळ झाली आहे। आता मुगाची डाळ भाजून घ्यायची आहे। मुगाच्या डाळीला जास्त वेळ लागत नाही, ती आकाराने लहान पण असते, त्यामुळे जास्त वेळ नाही लागत, 5 ते 7 मिनिटात भाजून होईल। मुगाची डाळ भाजून झालेली आहे, डाळ भाजून घ्यायची। उडदाची डाळ भाजून झालेली आहे, मस्त खमंग वास येत आहे सर्व डाळींचा। आता साबुदाणा भाजून घ्यायचा। साबुदाण्याचा कलरही बदललेला आहे आणि तो थोडासा फुगलेला आहे, तोही भाजून झालाय। आता पोहे भाजून घ्यायचे। पोहे अगदी काही मिनिटातच भाजलेले आहेत, तुम्ही पाहू शकता ते सरळ पोहे थोडेसे वाकल्यासारखे झालेले आहेत आणि त्याचा कलरही थोडासा चेंज झालेला आहे। कढई खूप तापलेली आहे म्हणून गॅस बंद करून त्यात धने आणि जिरं एकत्रच भाजून घ्यायचे। गॅस बंद असताना देखील खमंग वास येत आहे। अशा प्रकारे धने जिरेही भाजून झालेले आहेत।
आता हे सगळे जे डाळी, तांदूळ, साबुदाणा आहे ते व्यवस्थित मिक्स करून गार करून गिरणीतून दळून आणायचे। चकलीची भाजणी करण्यासाठी या ठिकाणी 1 किलो भाजणी घेतलेली आहे। ही भाजणी ग्लासने मोजलं तर 6 ग्लास भरलेली आहे। हे असे 6 ग्लास माझी भाजणी भरलेली आहे। 6 ग्लास भाजणी आहे तर मी इथे 7 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आता यामध्ये 2 मोठे चमचे, हे मोठे चमचे आणि हा लहान चमचा, तर हे 2 मोठे चमचे लाल तिखट घेतलेला आहे। घरी केलेले लाल तिखट आहे ते। 1 ते 1.5 चमचा हळद घ्यायची आहे, त्याने कलर खूप छान येतो। मोठा 1 चमचा ओवा घेतलेला आहे। ओवा हाताने चोळून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे त्याचा खमंगपणा आणि त्याचा वास खूप छान येतो। अर्धा चमचा हिंग घ्यायचा आहे। शक्यतो आपण बेसन पिठाचा कोणताही पदार्थ करताना हिंगाचा उपयोग करतोच। 1 मोठा चमचा लसणाची पेस्ट घ्यायची आहे। हे 3 चमचे मीठ घेते चवीनुसार। तुम्हाला मीठ कमी जास्त काय खायचं असेल त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि पांढरे तीळ घेतलेले आहेत। पांढरे तीळ जेवढे जास्त टाकू तेवढे छान लागतात। जवळजवळ मी हे मोठे 5 ते 6 चमचे तीळ घेतलेले आहेत। या ठिकाणी पाव वाटी तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। तेलाचं मोहन म्हणू शकता। आता यात लगेच हात घालायचा नाहीये, चमच्याने एकत्रित करून घ्यायचे आणि सगळं करून झाल्यानंतर मगच हाताने हलवायचं आहे, नाहीतर भाजू शकतं, चटका बसू शकतो। आणि तेलाचं मोहन जास्त घालायचं नाहीये। तेलाचं मोहन जास्त घातलं की चकल्या आपल्या तेल भरपूर पितात तळताना, त्याच्यामुळे मोहन पण जास्त टाकायचं नाहीये। आणि लाल मसाल्याची रेसिपी तुम्हाला आय बटनवर मिळेल। मी घरी केलेला लाल मसाला आहे त्याची रेसिपी आय बटनवर मिळून जाईल तुम्हाला। लाल मसाला, काळा मसाला दोन्हीची रेसिपी मिळून जाईल। अशा प्रकारे तेल आता सगळ्या याच्यात व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। तर हे सगळं पुन्हा हाताने असं करून घ्यायचंय, एकजीव करून घ्यायचंय। तेल, सगळे मसाले, आलं लसूण पेस्ट जे काही टाकलेलं आहे असं हाताने करून त्यात ज्या झालेल्या गिठोळ्या आहेत त्या पण काढायच्या आहेत। लसूण पेस्ट, आपण इतर टाकलेले मसाले, तीळ पूर्ण पिठात व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत। आणि हे पदार्थ करत असताना अजिबात घाई करायची नाहीये, व्यवस्थित सगळं करायचे। अशा प्रकारे पूर्ण भाजणी, मसाले, लसूण पेस्ट आणि तेल हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता, फक्त एकजीव केल्यामुळे अगदी याचे गोळे पण होत आहेत। असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि मगच थोडं थोडं करून पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे। एकदम सगळं पाणी टाकायचं नाहीये। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कोणतीही स्टेप करत असताना अजिबात घाई करायची नाहीये। गरम पाणी, अगदी कडकडीत पाणी असल्यामुळे चमच्याचा वापर करायचा आहे, हात भाजू शकतो। एकदम कडक पाणी आहे, चमच्याचा उपयोग करून ते पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। एकदम घट्ट कडक पीठ नाही मळायचे, घट्ट मळायचे पण कडक पीठ नाही मळायचे। सोऱ्यातून ते पीठ बाहेर पडलं पाहिजे। अशा प्रकारे पाणी टाकून झाल्यानंतर पीठ मळून घ्यायचं आहे। एकदम कडकही नाही आणि एकदम पातळही नाही। जर तुमचं पीठ चुकूनच पातळ झालंच तर प्रॉब्लेम येऊ नये म्हणून भाजणीत पाणी टाकत असतानाच थोडी भाजणी
बाजूला काढून ठेवावी, म्हणजे पीठ जर पातळ झालं तर त्यात ती भाजणी टाकून पीठ ॲडजस्ट होऊ शकतं. इथे तुम्ही पाहू शकता मी 7 ग्लास पाणी घेतलं होतं. जवळजवळ 2 ग्लास माझं पाणी शिल्लक आहे. त्यामुळे पाणी टाकत असताना थोडंच अंदाज घेऊन टाकायचा आहे. कधी जास्त लागू शकतं, कधी कमी लागू शकतं, भाजणीवर आपल्या आहे. अशा प्रकारे पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता एकदम चिकट असं पीठ झालेलं आहे. असंच पीठ पाहिजे आपल्याला. आता हे पीठ 10 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहे. तोपर्यंत सोऱ्याला आतल्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे आणि खाली याला सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून पीठ जास्त याला चिटकत नाही. आणि हा जो खरखरीत भाग आहे तो बाहेर काढायचा आहे, जो मऊ भाग आहे तो आत ठेवायचा आहे. सोऱ्याला तेल लावून झालेलं आहे. त्यात हे भरून घ्यायचे. अजिबात दाबून भरायचे, अजिबात हवा ठेवायची नाहीये शिल्लक. अशा प्रकारे व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली अखंड अशी होते, नाहीतर मध्येच तुकडे तुकडे पडतात. हवा अजिबात ठेवायची नाहीये. व्यवस्थित दाबून भरून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी माझे दोन्ही सोरे भरून घेणार आहे. सोऱ्यात पीठ घेऊन झाल्यानंतर पीठ परत झाकून ठेवायचे, नाहीतर हवेने ते कडक होऊ शकतं. आणि अशा प्रकारे मी डिश घेतलेले आहेत. तुम्ही बटर पेपर किंवा पेपर फॉईल असेल त्याच्यावर जर केले तरी चालेल. मला याच्यावर बरोबर या आकाराच्या एकाच साईजच्या डिश घेतल्यामुळे एकाच आकाराच्या आपल्या चकल्या होणार आहेत. पहिल्या वेळेस थोडंसं गोल वळून घ्यायचे, मग पुढची व्यवस्थित सरसर होऊन जाते. अजिबात तुकडा पडत नाही. आणि आपलं झाल्यानंतर हे थोडंसं मागे घ्यायचे, म्हणजे पीठ बाहेर यायचं थांबतं. आणि पहिलं टोक थोडंसं चिटकवून घ्यायचे आणि शेवटचं टोक थोडंसं चिटकवून घ्यायचे, ज्याच्यामुळे आपली चकली सुटणार नाही. अशा प्रकारे मी 3-4 तुम्हाला करून दाखवते. सुरुवातीचं चिटकवून घ्यायचं, म्हणजे पूर्ण आपली चकली गोल होते. तुम्ही पाहू शकता पीठ चिकट झाल्यामुळे चकली कुठंही तुटत नाहीये. आणि यात सगळ्यात महत्त्वाची असते ती भाजणी जर आपण व्यवस्थित केली योग्य प्रमाणात आणि त्यानंतर उकड किंवा पाण्याचं योग्य प्रमाण घेतलं, गरम पाणी घेतलं, तर अशा प्रकारे आपल्या चकल्या होतात. असं ताटाचा साईज घेतल्यामुळे आपल्या होणाऱ्या सगळ्या चकल्या एकाच साईजच्या होतात. काही छोट्या काही मोठ्या असं होत नाही. मी हा छोटासा तुकडा टाकून बघणार आहे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे का नाही. तेल मध्यम मीडियम गरम झालेलं असं नकोय, तेल व्यवस्थित गरम झालेलं पाहिजे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. एवढं मी तळून घेणार आहे, मगच माझ्या चकल्या टाकणार आहे. गार तेलात अजिबात टाकायच्या नाहीयेत, नाहीतर त्या तेलात विरघळतील. आणि तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता हा तुकडा अजिबात विरघळलेला नाहीये. आणि तेल गरम झाल्यानंतर मीडियम फ्लेमवर तेल घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरच सगळ्या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. आता हा तुकडा लाल होईपर्यंत तळून घेते. ही माझ्या मुलीने केलेली मी आता सोडून दाखवते. अशा प्रकारे सोडायची आहे.
आणि एका वेळेस 3 ते 4 सोडायचे आहेत. हे ताट घेतल्यामुळे आपल्याला हातावर घ्यायला एकदम सोपं पडतं. अशा प्रकारे हातावर घ्यायची जेणेकरून तुटत नाही. आणि एका बाजूने अलगद सोडायची आहे. हळूहळू वरून तेल टच करायचं नाहीये लगेच, हळूहळू वरून तेल त्याच्यावर सोडायचं आहे. आणि त्या पिवळ्या असे असतानाच बाहेर काढायच्या नाही, नाहीतर तुमच्या मऊ पडतील लगेच. थोड्याशा लाल कलर येऊ द्यायचा आहे त्याला आणि मीडियम फ्लेमवरच शेवटपर्यंत तळायचे आहेत. लाल कलर झाल्यानंतरच बाहेर काढायचे आहे. तुम्ही पाहू शकता इथे कढई याच्यावर आदळल्यानंतर, कढईवर आदळल्यानंतर सुद्धा असा व्यवस्थित आवाज येत आहे. आणि कलर बदललेला तुम्ही इथे पाहू शकता. हा पिवळा रंग आणि हा लालसर रंग झालेला आहे. अशा वेळेस आपल्याला ह्या काढायच्या आहेत. आणि जवळजवळ 1 किलो भाजणी असेल तर 1 लिटर तेल लागतं. मी या ठिकाणी अर्धाच लिटर घेतलेलं आहे, कारण कोणतंही तळणकाम करताना जे भांडं असेल, जी कढई असेल त्याच्या निम्मच तेल घ्यायचं असतं. कारण चुकून एखादा पदार्थ टाकल्यानंतर तेल फसफसून वर येतं. त्यामुळे शक्यतो अर्धीच कढई तेल घ्यायचं आहे. अशा प्रकारे माझ्या चकल्या तळून झालेल्या आहेत. अशाच मी सगळ्या तळून घेणार आहे.